तर रामकृष्ण हरी मंडळी, आपण निघालो तो आज पहाटे पंढरपूरच्या दिशेने आषाढी वारीनिमित्त दर्शन घेण्यासाठी. अनिकेत महाराजांना घेतलं त्यांच्या घरापासून. बघा कसं बांधलं आहे. मग त्यांनाच दिली गाडी, चालवा म्हणलं तुम्हीच. आणि मी पण मागं बसून डोक्याला बांधून घेतलं थंडी वाजू नये म्हणून. मग आम्ही पोचलो मोहोळच्या जवळ. त्या ठिकाणी घेतला एक चहा खूप छान होता बरं का. मग जसं जसं पंढरपूरच्या जवळ जातो तसं 5 किलोमीटर अंतरावरच एवढ्या मोठ्या रांगा दिसल्या. म्हणलं महाराज आता खूप गर्दी आहे. महाराजांनी मी पुढं वाट काढत काढत बघितलं. चला म्हणले काय नसतं होत. मग मी पण म्हणलं चला तर चला. मागं वळून पाहिलं तर गर्दी तर खूप वाढत चाललेली दिसत होती. जसं पुढं जाईल तसं मागं येतच होते. मग महाराजांना म्हणलं महाराज आता तसंच जावं लागतं आपल्याला पटपट. 65 एकरपाशी बघा कसं सजवलेलं होतं. मग पुढं जसं आलो तसं खाली बघितलं तर छोटा पूल दगडी खूप भरलेला दिसला. मी म्हणलं महाराज वरनच चला, खालनं आपलं काय काम नाही. इथं विठ्ठल नामदेव पायरीपाशी आलो तर विठ्ठल नामाचा गजर करत होते. दर्शन घेतलं आणि तसंच निघालो आम्ही वाळवंटाच्या दिशेने. वाळवंटाजवळ आलो तर तिथं तर खूप गर्दी दिसली आम्हाला. दर्शन झालं होतं. आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तर बघा गाडी कशी काढावं लागत होती. एवढं मोठं ट्रॉफिक जाम होतं. मग चहा घेतला आम्ही, नाश्ता पण मागून घेतला. मग महाराज बघा कसा नाश्ता करतात, मोबाईल बघत स्टोरी लावत. मग महाराज घेतले पकवाज लावायला घरी पोचल्यानंतर ना. कारण आम्हाला जायचं होतं हॉटेल सूर्य येथे हरिपाठाच्या कार्यक्रमासाठी. सगळी व्यवस्थित तयारी करून घेतली आणि हरिपाठ सुरू केला. हरिपाठ करता करता एवढे पाऊल खेळले की खूप दमून गेलो. आणि तिथल्या स्टाफने फुगडीचा आनंद सुरू केला. त्यांचा फुगडीचा आनंद बघून आमच्या पण पुरी फुगडी खेळायच्या नादात रमल्या. सगळं झाल्यानंतर ना आम्ही नाश्त्याचा आस्वाद घेतला. घरी आलो तर बघतो तर काय, आज आपल्या घरी फराळीचं बनवायला चालू होतं प्रसादासाठी. कारण आपल्या घरी पण हरिपाठाचा कार्यक्रम होता एकादशीनिमित्त. पोरांनी सगळी व्यवस्था करून घेतली. सगळी व्यवस्था झाली सगळी तयारी झाली. आम्ही हरिपाठ सुरू केला. मग हरिपाठ चांगलाच रंगात आला. महिलांनीही चांगला पाऊलचा आस्वाद घेतला. मग फुगडीचाही चांगला आस्वाद घेतला. मग हे फुगडी खेळतात म्हणल्यावर मी वाजवायला बसलो. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.